नमस्कार. भावार्थ संतवाणी म्हणजे केवळ प्रवचन नाही, तर ती विचारांची क्रांती आहे. जोपर्यंत संतांचा विचार रक्ताच्या थेंबाथेंबात भिनत नाही, तोपर्यंत आपलं जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं आहे. आज आपण असा अभंग निवडलाय जो तुमच्या मनातील भीतीला जाळून राख करेल. जर तुम्हाला सडेतोड जगायचं असेल तर संतांची ही खतरनाक ताकद समजून घ्यावीच लागेल. पहा हा व्हिडिओ आणि अनुभवा स्वतःमधला बदल. माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोण असेल तर तो म्हणजे त्याचा स्वतःचा उफाळून आलेला अहंकार. आपण अनेकदा स्वतःचीच पाठ थोपटण्यात आणि आपल्या जुन्या पिढीच्या नावाचा खोटा टेंभा मिरवण्यात एवढे मग्न असतो की आपल्याला वास्तवाचे भानच राहत नाही. माणसाच्या याच पोकळ, मोठेपणावर आणि खोट्या रुबाबावर थेट घाव घालणारे हे अत्यंत धारदार शब्द आहेत. संत नामदेव महाराजांनी अत्यंत सडेतोड आणि झणझणीत भाषेत माणसाच्या या दांभिकपणाचा बुरखा कसा फाडला आहे हे सांगणारी ही एक अप्रतिम आणि थेट डोळे उघडणारी रचना आज आपण ऐकणार आहोत. चला तर मग अनुभवूया. माणसाच्या खऱ्या प्रवृत्तीचा आरसा दाखवणारा हा एक अंगावर काटा आणणारा आणि मनाचा ठाव घेणारा जबरदस्त अभंग. आणि जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ, विश्लेषण, सामाजिक संदेश व नैतिक धडा वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, समर्थासी करीन क्रोध हे अहंता, अखंड ममता मानी सदा. भावार्थ विश्लेषण. रसिक हो, या पहिल्या चरणात संत नामदेव महाराज आपल्याला माणसाच्या पहिल्या चुकीची जाणीव करून देतात. ते सांगतात की जो माणूस स्वतःपेक्षा ज्ञानाने आणि कर्तृत्वाने श्रेष्ठ असलेल्या सामर्थ्यवान व्यक्तीवर विनाकारण राग काढतो किंवा त्यांच्याशी स्पर्धा करतो, तो केवळ त्याच्यातील खोट्या अहंकारामुळेच असे करत असतो. अशा माणसाच्या मनात कायम भौतिक सुखांबद्दल आणि स्वतःच्याच स्वार्थाबद्दल एक अवाजवी ओढ असते जी त्याला कधीही शांत बसू देत नाही. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. मंडळी, संतांना इथे एक अतिशय स्पष्ट विचार मांडायचा आहे की खोटा अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. समाजात वावरताना जे लोक खऱ्या अर्थाने ज्ञानी, अनुभवी आणि श्रेष्ठ आहेत त्यांचा विनाकारण द्वेष करणे हा निव्वळ मूर्खपणा आहे. संपत्ती किंवा अधिकाराची खोटी नशा डोक्यात जाऊ न देता जाणत्या लोकांचा सन्मान करायला शिका, हा धडा संतांनी दिला आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखाद्या ऑफिसमध्ये नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्याला थोडेफार यश मिळाले की तो स्वतःच्या खोट्या अहंकारामुळे कंपनीतील एखाद्या अतिशय अनुभवी आणि ज्ञानी ज्येष्ठ अधिकाऱ्याचा अपमान करतो. यात तो त्या अधिकाऱ्याचे काहीच बिघडवत नाही, उलट स्वतःचेच नुकसान करून घेत असतो. दुसरा चरण, आपुली आपण व्यर्थ सांगे स्तुती, वडिलांची कीर्ती भोग सांगे. भावार्थ विश्लेषण. दुसऱ्या चरणात महाराज माणसाच्या एका अत्यंत सामान्य पण मोठ्या दोषावर बोट ठेवतात. ते म्हणतात की असा अहंकारी माणूस सतत स्वतःच्याच तोंडाने स्वतःची खोटी स्तुती करत सुटतो. अशा व्यक्तीचे स्वतःचे कर्तृत्व मात्र अगदी शून्य असते, पण तो सतत लोकांसमोर आपल्या पूर्वजांच्या संपत्तीचा आणि त्यांच्या नावाचा मोठेपणा मिरवत राहतो. स्वतःच्या बळावर काहीतरी निर्माण करण्याऐवजी तो जुन्याच पुण्याईचे गोडवे गाण्यात आपले आयुष्य वाया घालवतो. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. स्वतःच्याच तोंडाने स्वतःची मोठी स्तुती करणे थांबवा, हा थेट संदेश संत इथे देतात. जुन्या काळात आणि आजही लोक आपल्या पूर्वजांच्या पुण्याईवर किंवा त्यांच्या संपत्तीवर फुशारक्या मारताना दिसतात. संतांचा नैतिक धडा हाच आहे की दुसऱ्याच्या किंवा पूर्वजांच्या ओळखीवर जगण्यापेक्षा स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करणे जास्त महत्त्वाचे आहे. समाजात वावरताना स्वतःची ओळख स्वतःच्या कर्मातून निर्माण करा. वास्तविक जीवनातील उदाहरण. समाजात असे अनेक तरुण दिसतात जे स्वतः कामधंदा काहीच करत नाहीत, पण मित्रांसमोर सतत माझ्या आजोबांची गावात किती मोठी जहागिरी होती किंवा माझे वडील किती श्रीमंत आहेत याच्याच फुशारक्या मारत वेळ वाया घालवतात. तिसरा चरण, वमन झालिया सांचितसे अन्न, काय तो दुर्जन भाग्यहीन. भावार्थ विश्लेषण. तिसरा चरण ऐकताना आपल्याला महाराजांच्या शब्दांमधील प्रखरता जाणवते. महाराज या ठिकाणी एक अत्यंत सडेतोड आणि विचार करायला लावणारे उदाहरण देतात. एकदा ओकून टाकलेले किंवा उलटी केलेले अन्न जसे कोणी पुन्हा साठवून ठेवत नाही किंवा खात नाही, तसेच हा दुष्ट माणूस चुकीच्या आणि समाजाने नाकारलेल्या वाईट विचारांना कवटाळून बसतो. असा माणूस खऱ्या अर्थाने अत्यंत दुर्दैवी आणि भाग्यहीन असतो, कारण तो चांगल्या विचारांना सोडून फक्त कचरा गोळा करत असतो. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. इथे संतांनी थोडा कठोर शब्दप्रयोग केला आहे, पण त्यामागील हेतू अत्यंत शुद्ध आहे. एकदा चुकीच्या गोष्टींचा किंवा वाईट सवयींचा त्याग केला की पुन्हा त्याकडे वळू नका. जो माणूस स्वतःहून वाईट विचार आणि सोडून दिलेल्या घाणेरड्या सवयींना पुन्हा कवटाळतो त्याचे पतन निश्चित आहे. समाजात वावरताना शुद्ध आचरण जपणे आणि वाईट गोष्टींचा कायमचा त्याग करणे हाच खरा मार्ग आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखाद्या व्यक्तीने मोठ्या मुश्किलीने व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन दारूचे व्यसन सोडलेले असते. त्याचे कुटुंब पुन्हा सुखात जगायला लागते, पण काही वाईट मित्रांच्या संगतीत येऊन तो माणूस पुन्हा व्यसनाच्या आहारी जातो आणि स्वतःच्या हाताने आपले हसते खेळते घर उद्ध्वस्त करतो. चौथा चरण, नामा म्हणे जाण असता शरीरीन, जातो यमपुरीन भोगावया. भावार्थ विश्लेषण. शेवटी संत नामदेव महाराज आपल्याला वास्तवाची ओळख करून देत एक फार मोठा धडा देऊन जातात. ते म्हणतात की अशी अहंकारी, खोटा मोठेपणा मिरवणारी आणि वाईट विचार जपणारी व्यक्ती मेल्यानंतर नरकात जात नाही,
तर ती जिवंतपणीच नरकायातना भोगत असते. अशा वाईट स्वभावामुळे माणसाचे आयुष्य तो या देहात जिवंत असतानाच यमपुरीसारखे म्हणजे एखाद्या नरकासारखे भयंकर आणि दुःखी होऊन जाते. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. माणसाला चांगले आणि वाईट समजण्याची बुद्धी देवाने दिलेली आहे. ही जाणीव असतानाही जर तो चुकीच्याच मार्गाने चालत राहिला तर त्याला त्याचे वाईट परिणाम भोगावेच लागतात. निसर्गाचा नियम अटळ आहे. वेळ निघून जाण्याआधी जागे व्हा आणि चांगले कर्म करा, हा समाजाला दिलेला अंतिम आणि सर्वात महत्त्वाचा इशारा आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. तारुण्यात असताना आईवडिलांचे आणि शिक्षकांचे चांगले सल्ले न ऐकता उधळपट्टी आणि चुकीची कामे करणारी व्यक्ती म्हातारपणी जेव्हा एकटेपणा आणि दारिद्र्याचा सामना करते तेव्हा तिला स्वतःच्याच चुकीच्या कर्माची फळे भोगावी लागतात आणि तेव्हा पश्चात्ताप करण्यापलीकडे काहीही उरत नाही. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या आधुनिक भाषेत. माझ्या तरुण मित्रांनो, आजचे युग हे तंत्रज्ञानाचे आणि सोशल मीडियाचे युग आहे. तुम्ही खूप हुशार आहात, पण कुठेतरी आपण एका खोट्या दुनियेत अडकत चाललो आहोत. संत नामदेवांचा हा शेकडो वर्षांपूर्वीचा अभंग आजच्या तुमच्या आयुष्यात कसा लागू होतो ते पहा. आज आपला अहंकार खूप नाजूक झाला आहे. ऑफिसमध्ये बॉसने किंवा कॉलेजमध्ये प्रोफेसर्सनी आपली एखादी चूक दाखवली की आपण लगेच डिफेन्सिव्ह होतो किंवा चिडतो. मोठ्यांचा किंवा अनुभवी लोकांचा सल्ला न ऐकता त्यांच्यावरच रागावणे हीच ती समर्थांवर केलेली चिडचिड. आज आपण इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर जे फिल्टर लावून फोटो टाकतो आणि स्वतःचीच एक खोटी इमेज तयार करून त्याला किती लाईक्स आले हे पाहत बसतो, हीच ती स्वतःची व्यर्थ स्तुती. आपण स्वतःची ओळख स्वतःच्या कष्टावर आणि कौशल्यावर निर्माण करण्याऐवजी आपण कोणत्या कुटुंबातून आलो आहोत किंवा आपल्याकडे किती पैसा आहे याचा दिखावा करत राहतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टॉक्सिक रिलेशनशिप्स किंवा वाईट सवयी. आपण अनेकदा ठरवतो की आता या चुकीच्या मित्रांच्या संगतीत राहायचे नाही किंवा या चुकीच्या सवयीकडे वळायचे नाही. त्यातून आपण कसाबसा बाहेर पडतो, पण थोड्याच दिवसात आपण पुन्हा त्याच चक्रात अडकतो. याच स्थितीला संत नामदेवांनी ओकलेले अन्न पुन्हा खाण्यासारखे म्हटले आहे. ज्या गोष्टीने आपल्याला आधीच त्रास दिलाय तिकडे पुन्हा जाण्यात कोणते शहाणपण आहे. मित्रांनो, आजकाल आपण जे मानसिक ताणतणाव, डिप्रेशन आणि एन्झायटी पाहतो आहोत ही आजच्या काळातील यमपुरीच आहे. आपण जर आपले हे खोटे इगो, चुकीच्या सवयी आणि खोटा दिखावा सोडला नाही तर आपण जिवंतपणीच या मानसिक त्रासाचा नरक भोगत राहू. संत नामदेवांना जे सांगायचे आहे ते अगदी सोपे आहे. स्वतःला ओळखा, स्वतःच्या चुका मोकळेपणाने मान्य करायला शिका, खोटा दिखावा बंद करा आणि एकदा सोडलेली चुकीची सवय किंवा चुकीची माणसे पुन्हा आयुष्यात आणू नका. असे केले तरच तुम्ही एक खरे पारदर्शक आणि आनंदी आयुष्य जगू शकाल. धन्यवाद. संत नामदेवांचा हा अभंग आपल्याला शिकवतो की स्वतःची खोटी स्तुती करणे आणि दुसऱ्याचा द्वेष करणे आपल्याला जिवंतपणीच दुःखाच्या गर्तेत ढकलते. खऱ्या माणसाची ओळख त्याच्या नम्रतेत असते, पूर्वजांच्या संपत्तीवर बढाया मारण्यात नाही. संतांचे शब्द म्हणजे निव्वळ ओव्या नाहीत, तर ते माणसाला माणूस म्हणून उभं करणारं ब्रह्मज्ञान आहे. ज्या काळात विचारांवर गंज चढला होता त्या काळात संतांनी आपल्या वाणीनं क्रांती घडवली. हाच वारसा भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून घराघरांत पोहोचवण्याचा माझा हा एक जिद्दी प्रयत्न. या भक्तीच्या वारीत तुमची साथ मोलाची आहे. चला तर मग कमेंटमध्ये जय हरीचा गजर करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.